नमस्कार, मी पायल. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आभार यात्रा येत आहे. पहिलाच दिवस आहे आभार यात्रेचा. कसा प्रतिसाद राहील, किती लोकांचं नियोजन आहे या आभार यात्रेमध्ये? खरं तर लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये यशस्वी झाल्या, पार पडल्या. आणि या दोन्हींनी माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती प्रचंड विश्वास व्यक्त केला आणि भरभरून अशा प्रकारचं यश राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे. आम्ही आज पक्ष विस्ताराच्या संदर्भामध्ये जालना शहरातून बिगुल वाजवणार आहे. प्रत्येक घरामध्ये शिवसैनिक, घर तिथं शिवसैनिक, अशा प्रकारची संकल्पना आम्ही संपूर्ण राज्यभरामध्ये या ठिकाणी राबवणार आहोत. त्याची सुरुवात जालन्यामधून होते. लोकांचा प्रवेश देखील होणार असल्याचं कळतंय. एक माजी आमदाराचं देखील नाव चर्चेत असल्याचं कळतंय. हा, प्रवेशाच्या संदर्भामध्ये निश्चितपणे मोठ्या पातळीवर लोक येण्यासाठी उत्सुक आहेत. ज्या ज्या लोकांना, ज्या ज्या नावांना वरून ग्रीन सिग्नल मिळेल, अशा सर्व लोकांना पक्ष प्रवेश या ठिकाणी दिला जाणार आहे. वर सेंट्रल पातळीवरती या सर्व गोष्टीची चौकशी होणार आणि तिथून पक्ष प्रवेशाला हिरवा कंदील मिळणार आहे. काही नावाला हिरवा कंदील मिळालेला आहे. उदाहरणार्थ जालना महापालिकेतले काही नगरसेवक काँग्रेस पक्षाचे हे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. त्यांची नावं तुम्हाला तिथं व्यासपीठावरती कळतील. उद्धव ठाकरे गटाला देखील खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे. आज काय काय धक्के लागतात ते बघा. आज निश्चितपणे हा एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही, आणि शेवटी आमचा कार्यक्रमच आता पक्ष विस्ताराचा आहे. आम्ही आजपासून पक्ष विस्ताराचा बिगुल या जालना नगरीमध्ये वाजवलेला आहे, वाजवणार आहेत शिंदे साहेबांच्या हाताने. त्यामुळं संपूर्ण राज्यभरामध्ये ही मोहीम सुरू होईल. कोण संपर्कात आहेत बरं? तुम्ही इथली काँग्रेसचे म्हणताय, तुम्ही नगरसेवक येणार? काही नाव तुम्हाला काय 5 वाजता करून देतील नाव सर्व तुम्हाला. बरं भाऊ, माझ्या आमदारांनी सांगितलं तर ते भूकंप करणार. तुम्ही नाही, त्यांनी हे अगोदर घोषित केलं होतं भूकंप, पण त्यांचा फुसका फटाका निघाला. काहीच भूकंप वगैरे करू शकत नाहीत. भूकंप तर आमच्याकडून होणार आहे. आम्ही तर काही म्हणलो नाही भूकंप होणार आहे. आज संध्याकाळी कळेल त्यांना काय आहे ते. किती लाडक्या बहिणी येणार आहेत? लाडक्या बहिणीचं देखील स्वागत. हो, एक 50,000 महिला येतील असा आमचा अंदाज आहे. मुख्यमंत्र्याला लाडक्या बहिणी हे काळे झेंडे दाखवतील असं नवनाथ आबा वाघमारेंनी आता म्हटलं. काय काल पैसे टाकले म्हणून? काल 1500 रुपये टाकले म्हणून दाखवतील त्याच्यासाठी? कारण काय? अरे एवढा निर्णय, धाडसी निर्णय घेणारा एकमेवच मुख्यमंत्री राज्यात झाला एकनाथ शिंदे साहेब. त्यांनी हा निर्णय अत्यंत धाडसाने या ठिकाणी घेतला. देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, हे सर्वांनी. आणि त्याच्यामुळे काय, कशामुळे दाखवतील काळजी? लाडकी बहीण म्हणजे निवडणुकीपुरतं गाजर होतं आणि 1500 रुपये जे देत आहे ते 21 रुपये देणार असल्याचं सांगितलं होतं. काय बोलता साहेब? आता ही कालच लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे पडलेले आहेत आणि विरोधकांच्या कामाची टीका करणं, त्यांच्या टीकेला आम्ही लक्ष देत नाही. भाऊ, जालना जिल्ह्यात जनतेनं महायुतीला भरभरून दिलं, मात्र मंत्रिमंडळामध्ये जालना जिल्ह्याला संधी मिळाली नाही. तुमचं नाव शेवटपर्यंत फायनल असल्याचं कळत होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालन्यात आहे. शिवसैनिकांमध्ये एक नाराजी देखील होती तुमच्यावरून. त्याच्यावर काही बोलतील असं वाटतंय का तुम्हाला? नाही, मी तुम्हाला नाराज दिसतो का? पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडणारा हा अर्जुन खोतकर शिवसैनिक आहे. आणि गेली 8 निवडणुका धनुष्यबाणावरती लढलेलो मी. माझ्या एवढा पक्षामध्ये सिनियर 8 निवडणुका लढवणारा कोणी नाही. मी शांत आहे, मी बिलकुल उत्साही आहे. आज कार्यक्रम घेतला माननीय नेत्यांचा. ठीक आहे, आज नाही उद्या या संदर्भातला विचार होईल आणि पक्षामध्ये काय मंत्री पद मिळण्यासाठीच आपण थोडी झालेलो आहे. आपला विचार, आणि आज आम्ही तर राज्यामध्ये पक्ष नेण्याचा, घराघरापर्यंत पक्ष नेण्याचा आज ठराव करणार आहे. तुमचं नाव होतं, मग ऐन वेळेला असं काय बदल झाला की लगेच तुम्हाला म्हणजे तो सर्वस्वी अधिकार माननीय शिंदे साहेबांचा आहे. हो, ते त्यांना माहिती, मला काय सांगू शकतो. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.